चला मॅन ऑफ द मॅच कडे आम्ही बोलणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच कडे नाव आमच्यापर्यंत पोहोचवलं जातंय ज्याने 3 विकेट घेतल्या आणि 9 चेंडूंमध्ये 24 धावा केल्या असा आशिष ठरला गेलाय मॅन ऑफ द मॅच. आशिष आपण या. आदरणीय सन्माननीय श्रोता श्यामरावजी सातवी साहेब यांच्याच माध्यमातून हा अवॉर्ड या ठिकाणी बहाल केला जाईल. एक सुंदर व्यक्तिमत्व दिग्गज क्रिकेटपटू त्यांच्या हाताखाली आज क्रिकेटपटू लहानाचे मोठे झालेत. त्यांनी मात्र क्रिकेटला खूप काही दिलंय. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने दगडधोंड या गावामध्ये ज्यांनी क्रिकेटला प्राधान्य दिलं आणि आज आपण पाहतोय दगडधोंड सारखा संघ एक प्रबळ दावेदार संघ बनलाय या पालघर तालुक्यामध्ये. आणि अशी व्यक्तिमत्व आपण पाहतोय श्यामरावजी सातवी साहेब यांच्या माध्यमातून हा अवॉर्ड. वळूया मॅचकडे. धन्यवाद सातवी साहेब. 2 फलंदाज हर्षद आणि पंकज अशी जोडी ओपनिंग पेयर या ठिकाणी दाखल झालंय. आझाद मुंडवाले दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय वंदे मातरम ठाकूरपाडा वंदेश हेमाडे. या ठिकाणी सॉफ्ट हँडेडली खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. 1 धाव परिपूर्ण झालाय. 2 चेंडू झालेत आणि 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत आपण पाहतोय प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला या 2 फलंदाजांनी, कारण की गोलंदाज वंदेश हेमाडे एक चतुर गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती आपण पाहतोय चांगल्या रीतीने स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळाला. पुन्हा एकदा 1च धाव पंकज गॅदर करतोय. धावा लागल्या जात आहेत 3 चेंडू फेकून झालेत आणि 3 धावा धाव फलकावरती या ठिकाणी आपण पाहू शकाल. गोलंदाज वंदेश पुन्हा एकदा या ठिकाणी ओव्हर द विकेटने समोर हर्षद तांबडे हा बॅटर हळूवारपणे फ्लायटेड चेंडू देतोय. थोडीशी लालच देण्याचा प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हाताळणी केली. मिडॉनमध्ये चेंडू आला होता परंतु हर्षदने मात्र धाव घेतली नाही. 4 चेंडू झालेत. 3 धावा धाव फलकावरती. 5वा चेंडू या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा सेन्सेबल क्रिकेट आपण पाहतोय. 1 धाव परिपूर्ण आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या जाताना धावांची गती 5 चेंडू फेकून झालेत. खूप सुंदर क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय या ठिकाणी पाहायला मिळते. फ्रेंड्स परिवार कमारे प्रेझेंट कमारे चषक 2023 ची ही पर्वणी आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस आणि चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय हे आदर्श क्रीडा नगरीवरती ही 5 दिवसांची पर्वणी आपण पाहणार आहोत. यावेळेस ऑन साईडला 1 धाव परिपूर्ण सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. 1 धाव आली आणि प्रोग्रेस कार्डवरती आपण जर बघितले तर धावा लागल्या जात आहेत. त्या म्हणजेच 6 धावा 6 रन या ठिकाणी प्रोग्रेस कार्डवरती आपण पाहतोय. सुरुवात चांगली केली या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज वंदेशने नवीन चेंडूने जी स्टार्ट हवी होती ती या ठिकाणी दिलंय. आतापर्यंत आपण पाहतोय जे आम्हाला स्पॉन्सरशिप लाभले गेले त्या स्पर्धेला निधी मंडप डेकोरेटर्स अँड जनरेटर्स कमारे, आई जीवदानी म्युझिकल ग्रुप करसोंडे, गौरव एंटरप्राइजेस कमारे, कमारे व्हॅली रेसॉर्ट, देवा एंटरप्राइज जांभाळे, साई वंदन म्युझिकल ग्रुप कमारे, अमृता एंटरप्राइजेस कमारे, खुश मंडप डेकोरेटर्स नवली, ठाकरे इलेक्ट्रिकल्स कमारे, डी सोनी एंटरप्राइजेस मीरा रोड, विहान चायनीज सेंटर कमारे, सिद्धार्थ एंटरप्राइजेस वरकुंडी, विशाल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड गिरीश सिंग नालासोपारा हे स्पॉन्सरशिप लाभले गेलेत. त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. ओडिया मॅचकडे यावेळेस आपण पाहतोय चेंडू गॅप मधून निघून चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक थोडासा बॉल मिस फील्डिंग इज देअर अँड बाउंड्री इज देअर. चौकार.
गोलंदाज सिद्धू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला हर्षदने. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये आणि यावेळेस आपण पाहतोय बॅक टू बॅक हर्षदच्या बॅट मधून चौकार. यस डीज धावांची गती जर बघितली प्रोग्रेस कार्ड वरती तर या ठिकाणी लागली गेले ती म्हणजेच 14 रन्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत प्रोग्रेस कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये थोडीशी शांतता पाहायला मिळाली, परंतु ती शांतता वादळापूर्वीची होती हे मात्र पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने म्हटलंय ना की कुछ देर की खामोशी है बाद में तूफान आएगा, तुम्हारा वक्त आया है हमारा दौर आएगा. आणि या ठिकाणी तेच सांगताना आपण पाहतोय हर्षद तांबडे. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजांनी आणि या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण होताना आपण पाहतोय. धावन संख्या धाव फलकावरती या 2 धावेसहित 16 धाव फलकावरती लागले गेले. चांगल्या पद्धतीने धावा येताना पाहायला मिळत आहेत, कारण की पहिल्या षटकामध्ये आपण जर बघितलं तर राज्य महामार्गावर चालणारी गाडी जणू काही द्रुतगती मार्गावर जाऊन पोहोचले आतापर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा चांगलं स्ट्रोक सिलेक्शन आपण करतोय, कारण की एक फलंदाज म्हणून जेव्हा गोलंदाज ऍक्शन करतो, रिलीज ऑफ द पॉइंट करतो, तेव्हा तुमच्याकडे फ्रॅक्शन ऑफ सेकंद असतात त्या चेंडूवरती नजर ठेवण्याकरता. आणि चेंडूचा टप्पा पडल्यानंतर कुठल्या प्रकारचं स्ट्रोक सिलेक्शन करावं हे मात्र फार महत्त्वाचं असतं आणि ते या ठिकाणी चांगलं पाहायला मिळालं हर्षदकडून. धावा लागल्या 17 धाव फलकावरती. पुढील चेंडू यावेळेस चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय सँडी आणि या ठिकाणी सँडीच्या हातामध्ये चेंडू. कॅच अँड प्रॅक्टिस बॅटर पंकज गौन. या ठिकाणी पुन्हा एकदा मिस स्पीड झाली आणि 4 धावा मिळाल्या. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी ड्रिंक ब्रेक. धावसंख्या जर बघितली प्रोग्रेस कार्ड वरती लागली गेले ती म्हणजेच 21 धावा 10.50 ची सरासरी प्रति षटकामध्ये गाठून प्रथम फलंदाजी करतो या ठिकाणी आझाद मुंडवाल या संघ. ड्रिंक ब्रेक आणि या ऐकूया एक सुपरहिट सॉन्ग. लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. क्रमांक 3 मध्ये गोलंदाज संदीप हेमाडे गेल्या मॅच मधील प्लेयर ऑफ द मॅच. पहिला चेंडू पण पाहतो या ठिकाणी योग्य लेंथ लाईन समोर जर बघितलं तर हर्षद तांबडे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपण पाहतो या ठिकाणी या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताळलाय सँडी याने. यावेळेस यॉर्कर लेनचा वापर केला. विविधता आहे
आणि एक गोलंदाज म्हणून फार आवश्यक आहे. चेंडूमध्ये तुम्हाला बदलाव करावे लागतील आणि तेच या ठिकाणी करताना आपण पाहतोय. पहिला चेंडू गुड लेंथ स्पॉट, तदनंतर यॉर्कर लेंथ, ही खासियत आहे आणि म्हणूनच एक सक्सेसफुल गोलंदाज म्हणून सँडीकडे नेहमीच पाहिलं जातं. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, परंतु सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा मिळतील या ठिकाणी निखिल या फलंदाजाला. आणि धावसंख्या जर बघितली, धाव फलकावरती जाऊन पोहोचलाय 24. 24 धावा धाव फलकावरती लागताना आपण पाहू शकाल. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत आणि 3 धावा या ठिकाणी देण्यात आल्यात. गोलंदाज सँडीच्या माध्यमातून ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. या ठिकाणी थोडासा फ्लाइटेड चेंडू होता, ऑफ साईड लावून पाहतोय. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण झालं, तत्पूर्वी 1 धाव आली. धावा लागल्या 25. 25 धावा धाव फलकावरती लागताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा धावांना थांबवण्यामध्ये यश मिळते गोलंदाजाला. यावेळेस लेग ब्रेक, योग्य लाईन लेंथ आणि टप्पा पाहायला मिळतो. या ठिकाणी पूर्णपणे आपली बोटं फिरवली होती या ठिकाणी सँडीने आणि टप्पा देखील चांगल्या पद्धतीने मेंटेन केला. आणि या ठिकाणी बॅटर हर्षद पूर्णपणे बीट झाला. फेअर डिलिव्हरी. पुढील चेंडू. यावेळेस देखील मान सन्मान दिला गेलाय. जे पहिल्या षटकामध्ये केलं तेच या ठिकाणी हर्षद पुन्हा एकदा सेन्सिबल पाहायला मिळतोय. धावांची गती लागली 26 धावा धाव फलकावरती लागताना आपण पाहतोय. एकंदरीत आपण जर बघितलं तर 3 षटकांचा खेळ झालाय. 26 धावा. उद्या आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिन 74वा आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. उद्या अर्थात 26 जानेवारी आपण पाहतोय भारतीयांचा प्रजासत्ताक दिन. धावांची गती आहे 26. या षटकामध्ये आपण बघितलं तर धावा आल्या त्या म्हणजेच 5. चांगली इकॉनॉमी रेट या ठिकाणी पाहायला मिळाला, कारण की T20 क्रिकेटमध्ये इम्रान ताहिर हा साऊथ आफ्रिकन गोलंदाज, ज्याचा इकॉनॉमी रेट 4.40 आणि भारतासाठी बघितलं बेस्ट इकॉनॉमी रेट T20 मध्ये तर रविचंद्रन अश्विन 5.80 हा त्याचा इकॉनॉमी रेट आहे. तशाच पद्धतीने आपण पाहतोय या 24 बॉलच्या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये चांगली गोलंदाजी 5चा इकॉनॉमी रेट हाताळला संदीप हेमाडे याने. अंतिम षटक. गोलंदाज गौरव ऑन साईडला या ठिकाणी 1 धाव मिळाली. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड होताना आपण पाहू शकाल. पॉपिंग क्रीज मध्ये थांबले गेले. धावा लागल्या 27. 27 या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय गौरव. पुढील चेंडू. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पुढे आलाय. चेंडूला फीड करतोय, उचलतोय, फेकतोय. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने परिपूर्ण केल्या जाताना आपण पाहतोय. धावा लागल्या जात आहे धाव फलकावरती 29. 29 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत गौरवने. 3रा चेंडू. फुलटच चेंडू आणि यावेळेस क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडूपर्यंत. चेंडूपर्यंत पोहोचला आणि यावेळेस चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. या क्षेत्ररक्षकाने मिसफील्ड केली होती, परंतु स्वतःवरती सार्थ विश्वास ठेवून चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही जेव्हा जेव्हा कराल तेव्हा तेव्हा टाळ्यांचा गजर हा तुमच्यासाठी होत राहणार. आणि या ठिकाणी तेच आपण पाहू शकाल. या गोलंदाजाकडे चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि धावांची गतीला मात्र पुन्हा एकदा स्टॉप करण्यात आलाय, थांबवण्यात आलाय. धावा आहेत 29. 29 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. कमारे चषक 2023 ही पर्वणी आज मात्र सुरुवात झाली या क्रिकेटच्या महासंग्रामाला. आणि 2 संघांमध्ये आपण ग्रुप ए मधील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी आपण पाहू शकाल. एका साईडनं आझाद मुंडवाली, दुसऱ्या साईडनं वंदे मातरम ठाकूरपाडा, असे 2 संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी या ठिकाणी मिळतील 2 धावा परिपूर्ण. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी.
आणि 3 धावा परिपूर्ण होताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगले रणने ते आखले गेले. धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. चला पुढील होणारा सामना सर्पमित्र सफाळे विरुद्ध RCC शिरगाव ब. पहिला पुकार असेल. आपण टॉससाठी यायचंय इनिंग ब्रेकमध्ये. RCC शिरगाव ब विरुद्ध सर्पमित्र सफाळे. वळूया मॅचकडे. पुन्हा गोलंदाज गौरव तो हर्षद. फुलटच चेंडू खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला. सँडी त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव परिपूर्ण. क्विक फेकी पाहायला मिळाली रॉकेट थ्रो प्रमाणे, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 2 धावा येत आहेत हर्षदच्या बॅटमधून. धावांची गती 34. 5 चेंडू झालेत. अंतिम चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज या षटकातील गौरव. अंतिम चेंडू घेऊन समोर हर्षद तांबडे हा बॅटर. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला, परंतु या ठिकाणी जेल सुद्धा सुटलाय. आपण पाहतोय 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली 36 या आकड्यावरती आणि 37 धावेचं टार्गेट समोर ठेवण्यात आलंय 4 षटकांमध्ये. चला RCC शिरगाव ब आणि सर्पमित्र सफाळे आपण टॉससाठी या. तोपर्यंत या ऐकूया एक सुमधुर संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेने. हॅलो हॅलो. हा मी काय बोलतो तू. हॅलो. हा ते नाणेफेकीचा कौल करण्याकरता मी निवेदित करतोय आदरणीय सन्मान्य श्रोता शामरावजी सातवी साहेब आपणास आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करा. 2 संघांमध्ये एका साईडनं सर्पमित्र सफाळे उमेश ॲज अ कॅप्टन म्हणून लीड करतायत आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय RCC शिरगाव ब. अशा 2 संघांमध्ये आपण पाहू शकाल खूप सुंदर या ठिकाणी मॅनेजमेंट आहे आणि यूट्यूबच्या कमेंट चार्टमध्ये देखील सांगितले गेले अक्षय वेडगा यांनी खूप सुंदर आयोजन. चेतन आणि टीम यांना मात्र शुभेच्छा दिल्यात स्पर्धेकरता. तदनंतर मात्र या ठिकाणी सर्पमित्र सफाळे संघाला निशान परेड यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. महेंद्र लहांगे या ठिकाणी या स्पर्धेचं कौतुक करतायत. प्रशांतजी गुजर कॉम्प्लिमेंट देत आहेत, थँक्यू व्हेरी मच. नितीनजी भोईर कॉम्प्लिमेंट देत आहेत, थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेला देखील
उमेशजी सुतार सांगतायत खूप सुंदर आयोजन आणि नियोजन नितेश अँड टीम. धन्यवाद उमेश भाऊ. तदनंतर आम्हाला देखील कॉम्प्लिमेंट देत आहेत. सर्पमित्र सफाळे या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. तदनंतर आपण पाहतोय उमेश सुतार या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कॉम्प्लिमेंट देत आहेत आणि वंदे मातरम ठाकूरपाडा संघाला शुभेच्छा देत आहेत. उमेशजी सुतार मुनीतजी बरप या स्पर्धेचं कौतुक करतायत. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून एवढेच खेळण्याचा प्रयत्न. एक धाव या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळते. धावांची गती लागेल या ठिकाणी. एक अकाउंट ओपनिंग केलं या ठिकाणी संदीप यांनी. दुसऱ्या साईडनं बघितलं तर राजकुमार हा फलंदाज ओपनिंग पेअर मध्ये या ठिकाणी दाखल झालाय. वंदे मातरम ठाकूरपाडा संघाचा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मिलिंद 37 धावा या ठिकाणी डिफेंड करताना गोलंदाज मिलिंदचा पुढील चेंडू. यावेळेस आपण पाहतोय क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर करण्यात आलाय. यॉर्कर लेंथ हा चेंडू हाताळला गेला. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. ना तोड है ना जवाब है इस गेंद का बल्लेबाज के पास. निर्धाव चेंडूची सांगता झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी राऊंड विकेटचा मारा या ठिकाणी फ्लिक केलं जात आहे. जेल सुटला या ठिकाणी. जीवदान मिळालंय. संधी चालून आलंय या फलंदाजाकडे परंतु संधीचं सोडणं मात्र सातत्याने करेल का आणि संधी पुन्हा पुन्हा येत नसते आणि त्या संधीचं सोडणं तुम्हाला मात्र या ठिकाणी करावं लागेल. धावसंख्या 2. 4 चेंडूचा खेळ झालाय. मिलिंद चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतो या षटकामध्ये. यावेळेस देखील यॉर्कर लेनचा वापर केलाय आणि चांगली यॉर्कर लेंथ आपण पाहतोय. प्रॉपरली यॉर्कर लेंथ आपण सातत्याने पाहिलंय. जसप्रीत बुमराह यांना अप्रतिम यॉर्कर किंग म्हणून ज्यांची साधना आहे परंतु सर्वात जास्त यॉर्कर लेन चेंडू कोणी हाताळले असतील तर लसित मलिंगा यांनी मात्र सर्वात जास्त यॉर्कर बॉल हाताळले आणि तशाच पद्धतीने या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज करताना मिलिंद हा गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस देखील प्लेड अँड मिस. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या जर बघितली तर 2 धावा आणि 2 हा जर्सी क्रमांक आहे हर्षदीप सिंगचा. 5 डिसेंबर 1999 हा जन्मदिवस. 6 फूट 3 इंच असणारा हर्षदीप सिंग 6 महिन्यांपूर्वी तो IPL ही स्पर्धा खेळत होता. 3 महिन्यांपूर्वी तो भारतीय संघामध्ये दाखल झाला आणि पाकिस्तान संघाविरोधात त्याने जेव्हा जेल सुटला तेव्हा त्याला ट्रोल करण्यात आला परंतु तोच हर्षदीप सिंग खंबीरपणे उभा राहिला आणि T20 वर्ल्ड कप मध्ये ज्याने पहिल्याच चेंडूवरती बाबर आझम याला मात्र 0 या धावसंख्येवरती बाद केला आणि तोच हर्षदीप सिंग भारताचा विजयाचा शिल्पकार ठरला. कारण की जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीमध्ये नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी करणे आणि डेट ओव्हरमध्ये चांगले विकेट्स घेणे हे हर्षदीप सिंगने करून दाखवलं. भारतीय संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर सूरज अर्थात मुन्ना येतोय. हा चेंडू आपण जर बघितला तर अकुल टप्प्याचा होता आणि पंच दर्शवतोय त्या ठिकाणी लेग बाईज येताना धावांची गती 3 वर जाऊन पोहोचली गेलाय. 37 धावेचा पाठलाग करायचा आहे. मुन्ना हा गोलंदाज आपण पाहतोय. आतापर्यंत चांगल्या पद्धतीने मुन्ना वर्ष गाजवतोय. गत वर्षी देखील चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी आणि या ठिकाणी देखील आपण पाहतोय फुलटच चेंडू आणि यावेळेस ऑन साइडला फटका फ्लिक केला गेलाय परंतु या ठिकाणी बिग विकेट. सँडी इट्स गॉन. यस डीजे It's नागेश AD. राती अर्धराती असं सोडून जायचं ना. राती अर्धराती असं सोडून जायचं ना. मोडून संग रंग जायचं नाही. राती अर्धराती असं सोडून जायचं ना. मोडून संग रंग जायचं नाही. राती अर्धराती
तर 3 या धावसंख्येवरती आपण पाहतोय विकेटचा पतन झालाय. नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय वंदेश हेमाडे यांना आपण पाहू शकाल. संदीप हेमाडे यांचे मोठे बंधू दाखल होताना या संघाचं नेतृत्व जे करतायत कॅप्टनशिप, आणि क्रिकेटमध्ये कॅप्टनशिप फार महत्त्वाची भूमिका आहे. मनीष पाटील सरांनी देखील सांगितलं होतं की काही कारणं वाटते की अंपायरिंग आणि कॅप्टनशिप या दोन्ही गोष्टी सोप्या आहेत, परंतु एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच समजेल. कारण की काही कारणं वाटतं कॅप्टनशिप म्हणजे नाणेफेकीचं कौल जिंकून डिसिजन घेणे ही आहे. कॅप्टनशिप म्हणजे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योग्यतेक्रमाने हाताळायचे आहेत. कॅप्टनशिप म्हणजे फलंदाजी मार्कवर योग्यतेक्रमाने फलंदाज पाठवायचे आहेत. तर हे नाहीये. कॅप्टनशिप म्हणजे समोरच्या संघाचा अभ्यास करून, सिच्युएशन ओळखून, सिच्युएशन पारखून जो कॅप्टन आपल्या संघाला विजय मिळवून देतो तोच खरा कॅप्टन. यावेळेस आपण पाहतोय आणि तेच कॅप्टनशिप या ठिकाणी करताना वंदेश यांना आपण पाहू शकाल. एक धाव आली या चेंडूवरती, धावा लागल्या 4. 4 चेंडू फेकून झालेत. चांगली गोलंदाजी आझाद मुंडवाले हा संघ आतापर्यंत करतोय. या 4 चेंडूमध्ये 2 धावा देऊन एक महत्वाचा विकेट त्याने नोंदवला. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल मुन्नाच्या माध्यमातून. मुन्ना देखील या ठिकाणी कॅप्टनच्या भूमिकेमध्ये लीड करतो या संघाला. आणि जे आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग राखणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. आणि हे फार महत्त्वाचं आहे, कारण की आयुष्यामध्ये तुमचा साधेपणा तुम्ही टिकवा, एक दिवस तो साधेपणा तुमचा ब्रँड बनेल. आणि या ठिकाणी तेच आपण पाहतोय गोलंदाज मुन्नाच्या माध्यमातून पुन्हा एकदा. यावेळेस पूर्णपणे बीट झाला, गती दिली नव्हती. आणि यावेळेस जर बघितला तर 1 धाव येताना पाहायला मिळते. धावांची गती 5, बाईटच्या माध्यमातून 1 धाव पंच या ठिकाणी दर्शवताना सागर पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावांची गती 5 वर जाऊन पोहोचली गेले. या षटकामधील आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत. अंतिम चेंडू षटक क्रमांक 2 मधील गोलंदाज सूरज या ठिकाणी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती येताना समोर वंदेश. यावेळेस चांगला फटका चेंडू होता स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये षटकार. आणि या 6 धावेसहित प्रोग्रेस कार्ड वरती धावा लागल्या जात आहेत, त्या म्हणजेच 11 रन प्रोग्रेस कार्ड वरती आपण पाहू शकाल. आता सामन्याचं समीकरण येऊन ठेपलं गेलंय. येणारे चेंडू आहेत ते म्हणजेच 12 आणि 26 धावेची गरज. या ऐकूया श्रवणीय संगीत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा, ऐकत रहा. कमर चषक 2023 चा हा शानदार सोहळा. मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणि चुली गोदी कमला लग्नाची वचन राजाची राणी मी बनवी. धन्यवाद डीजे. 12 चेंडूंमध्ये 26 धावेची गरज. वंदेश यांनी मात्र उत्तर लगवला. एक खासियत आहे मॅचला रीड करणारा, नेहमीच डोक्यावरती बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळणारा फलंदाज आपण पाहू शकाल वंदेश. गोलंदाजी मार्गावर हर्षद तांबडे या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 12 आणि 26 धावेचं टार्गेट समोर आहे. आपण पाहू शकाल मार्कवरती राजकुमार फलंदाज आपण पाहतोय. पेअर मधील बॅटर गोलंदाज हर्षद षटक क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होते. पहिला चेंडू या षटक क्रमांक 3 मधील प्रयत्न पाहतोय. सिलेक्ट पॉइंट मध्ये 1 रन मिळाली. धावांची गती लागली 12 रन या ठिकाणी पाहायला मिळते. प्रोग्रेस कार्ड वरती
37 धावेचा पाठलाग करताना वंदे मातरम ठाकूरपाडा संघ दुसऱ्या साईडनं 37 धावा डिफेंड करताना आझाद मुंडवाल या संघ, अशा दोन संघांमध्ये हा सामना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे या दोन संघांकडून. गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी हर्षद तुवंडेश. यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न चांगला या ठिकाणी पाहायला मिळाला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतात ना, ते योग्य रीतीने पाहायला मिळालंय. आतापर्यंत आपण MS धोनी यांना पाहिलंय, ज्यांचा मेंदू कॅम्प्युटरच्या वेगापेक्षा जास्त वेगाने धावतो. तशाच पद्धतीने वंदेश यांचा माइंड आणि मेंदू या ठिकाणी कॅम्प्युटरपेक्षा जास्त वेगाने धावतोय. आणि क्रिकेटमध्ये हेच फार महत्त्वाचं आहे, कारण क्रिकेट खेळताना तुम्हाला कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड या दोन्ही मेंदूंना एकत्रित करून खेळावं लागेल, तरच तुम्ही सक्सेसफुल क्रिकेटपटू बनू शकतायत. आणि तेच या ठिकाणी करताना आपण पाहतोय. वंदेश सुंदर फलंदाजी, मॅचला पूर्णपणे रीड केलाय. यावेळी चांगला फटका ऑन साईडला, एक धाव जरूर मिळताना पाहायला मिळते. एक धावेसहित आपण जर बघितलं, धावा लागल्यात 17 रन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत प्रोग्रेस कार्ड वरती. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय हा सामना दोन संघांमध्ये. धावा लागल्या 17, येणारे चेंडू 9 आणि 9 चेंडूंमध्ये 20 धावेची गरज, हे समीकरण या मॅचचं आपण पाहतोय. गोलंदाज हर्षद, समोर बॅटर राजकुमार. यावेळेस टायमिंग होत नाहीये, चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाहीये. चेंडू जर आपण बघितला तर या ठिकाणी निघून गेला, निर्धाव मध्ये निघून जाईल. आत्ता मात्र समीकरण येणारे चेंडू 8 आणि या 8 चेंडूंमध्ये 20 धावेची गरज आहे वंदे मातरम ठाकूरपाडा या संघाला हा सामना जिंकण्याकरता. गोलंदाज हर्षदच्या षटकामधील 5वा चेंडू, षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. यावेळेस ऑफ साईडला एक धाव परिपूर्ण होताना पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण एकाच धावेवरती रोखलं गेलंय. धावा लागल्या धाव फलकावरती, एका धावेसहित 18 रन्स प्रोग्रेस कार्डवरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अंतिम चेंडू या षटकातील, समोर वंदेश हेमाडे हा फलंदाज आहे. येणारे चेंडू 7 आणि 19 धावेची गरज, हे समीकरण बनलं गेलं या मॅचचं. गोलंदाज हर्षद पुन्हा एकदा यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. शॉर्ट लेग मध्ये एक धाव मिळेल या ठिकाणी आणि एका धावेसहित जर आपण बघितला, धावा लागल्या धाव फलकावरती 19 धावा, 19 रन या ठिकाणी प्रोग्रेस कार्डवरती लागल्या गेलात. आता येणारे चेंडू 6 आणि 6 चेंडूमध्ये 18 धावेची गरज. 6 बॉल रिमेनिंग अँड 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रत्येक चेंडूमध्ये 3ची सरासरी राखावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. एकाच चेंडूमागे 3 धावा या ठिकाणी कराव्या लागतील. वंदेश या ठिकाणी जोपर्यंत आहे मैदानाच्या आतमध्ये, तोपर्यंत अशा अपेक्षा पल्लवित आहेत. इफ वंदेश इज देअर एव्हरीथिंग इज पॉसिबल. क्रिकेटमध्ये आपण त्यांना सातत्याने पाहिलंय, कारण की आतापर्यंत पालघर जिल्ह्यातील आपण 8 तालुके पाहिलेत. डहाणू, पालघर, वसई, वाडा, तलासरी, जव्हार, विक्रमगड आणि मोखाडा, आणि या 8ही तालुक्यामध्ये जाऊन त्यांनी आपल्या फलंदाजीचा, गोलंदाजीचा जलवा दाखवलाय. मैदान गाजवले तोच फलंदाज आहे या ठिकाणी आपण पाहतोय. तो म्हणजेच फलंदाजी मार्कवर, तो म्हणजेच वंदेश हेमाडे, ब्रँड ऑफ ठाकूरपाडा. परंतु या ठिकाणी सिच्युएशन थोडीशी वेगळी आहे आणि क्रिकेटमध्ये म्हणतात ना की सिच्युएशनला फार महत्व आहे. गोलंदाज आलाय निखिल. पहिला चेंडू पण पाहतो, यॉर्कर लेनचा वापर केला, एक धाव जरूर मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आपण जर बघितलं तर फलंदाजाला मात्र परतावं लागेल आणि यावेळेस आपण जर बघितलं तर वंदेश या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. आता मात्र खरी कसरत असेल नवीन फलंदाजाची, कारण की चेंडू आहेत 5 आणि 5 चेंडूंमध्ये 17 धावेची गरज. हे समीकरण बनलं गेलं या मॅचचं. कशा पद्धतीने या धावा मात्र होतील का? वंदेश सारखा फलंदाज तंबूमध्ये परतला गेलाय आणि निखिल हा गोलंदाज
या ठिकाणी कशा पद्धतीने गोलंदाजी करेल सामना येऊन ठेपलाय. येणारे चेंडू 5 आणि 17 धावेची गरज. फलंदाजी मार्कवरती राजकुमार आपण पाहतोय. दुसऱ्या साईडला नवीन फलंदाज सिद्धू चौथ्या क्रमांकावरती जाताना 5 चेंडू आणि 17 धावेची गरज. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय. निखिल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षक तैनात परंतु झेल देखील सुटलाय. एकदा मिळाले आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण होताना आपण पाहतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण धावा या पाहायला मिळतील. येणारे चेंडू 4 आणि 14 धावेची गरज आहे. सिद्धू या ठिकाणी आपली भूमिका कशा पद्धतीने मात्र पूर्ण करेल कारण की 4 चेंडूंमध्ये 14 धावेची गरज आहे. हा सामना जिंकून देईल का हा प्रश्न मात्र पडलाय. दुसऱ्या साईडनं निखिल हा गोलंदाज आपण पाहतोय. आझाद मुंडवाली या संघाकडून समीकरण येऊन ठेपलाय. 4 चेंडू आणि 14 धावेची गरज. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हा सामना आझाद मुंडवाली विरुद्ध वंदे मातरम ठाकूरपाडा अशा 2 संघांमध्ये आपण पाहतोय. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळेल का. यावेळेस सिद्धू कशा पद्धतीने फलंदाजी करेल. एक डावखुरा यष्टीचा फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि यावेळेस आपण जर बघितलं थोडंसं बेनिफिट या ठिकाणी निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल लेफ्ट हँडेड बॅटरला. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी सातत्याने अशा प्रकारच्या सिच्युएशन असताना जेव्हा जेव्हा तुम्ही चांगली गोलंदाजी कराल, जेव्हा जेव्हा चांगली फलंदाजी कराल तेव्हा तेव्हा जिंकाल आणि हीच भूमिका या ठिकाणी डेड बॉल पंच घोषित करतायत. चेंडू आहे 4 आणि 14 धावेची गरज. गोलंदाज निखिल, समोर फलंदाज आहे सिद्धू. यावेळेस यॉर्कर लेनचा वापर केला. चेंडूला निर्धाव. आता समीकरण 3 चेंडू आणि 14 धावेची गरज हे समीकरण आहे या मॅचचं आपण पाहतोय. आता मात्र या ठिकाणी मोठा फटका सिद्धूला खेळावाच लागेल. यावेळेस आपण पाहतोय यॉर्कर लेनचा वापर केला. 1 धाव चोरून मिळाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. 2 धावा देखील मिळाल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि 3 धावा या ठिकाणी परिपूर्ण होताना आपण पाहतोय. आता सामन्याचं समीकरण येणारे 2 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. 2 षटकार सामना फिनिश. 1 षटकार 1 चौकार सामना टाय होईल आणि सुपर ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळेल. हे आपण पाहिलंय या मैदानावरती सातत्याने. सातपाटी विरुद्ध जांभाळे हा सामना तब्बल 3 वेळा टाय झाला होता. तशाच पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळेल का. पुन्हा ते गोलंदाज यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चौकार आलाय आणि आता सामना शेवटच्या चेंडूमध्ये 7 धावेची गरज. इथून षटकाराला तर मात्र सुपर ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मॅच कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. सिकंदर मात्र कोण बनेल त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी शोधलं जात आहे. म्हणतात ना, हर सिर जहाँ पे झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जिसमें समा जाए वही समंदर होता है. जीवन की इस कर्म भूमि में जंग तो बहुत है मेरे दोस्त, लेकिन हर जंग जो जीत जाए वही सिकंदर कहलाता है. जो जिंकेल तोच ठरेल सिकंदर. 1 चेंडू 7 ची गरज. यावेळेस फटका पूर्णपणे फसलाय आणि शॉर्ट लेग मध्ये झील या ठिकाणी सुटला. परंतु मॅच या ठिकाणी पकड निर्माण केली आणि सामना जिंकला. आझाद मुंडवाली या संघाने अभिनंदन आणि वंदे मातरम ठाकूरपाडा संघाचं कौतुक. तर या ठिकाणी चला नेक्स्ट मॅच आपण दाखलवा मैदानाच्या आतमध्ये 2 संघ सर्पमित्र सफाळे विरुद्ध RCC शिरगाव ब. 2 संघाचे 12th मॅन आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. तोपर्यंत या ऐकूया एक श्रवणीय संगीत.